श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या डायल 100 या कथा संग्रहातील एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे काळवंडलेलं प्रतीक. या कथेचा आता तिसरा भाग मी सादर करत आहे. दुसऱ्या भागात आपण बघितलं की इन्स्पेक्टर जयकर हे कानेरी केव्ज येथे घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मेसेज आला की साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खून झाला आहे. इन्स्पेक्टर जयकर आणि स्टाफ तिथे पोहोचला आणि तिथे मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या लक्षात आलं की कानेरी केव्ज येथे खून केलेला आणि साकीनाका येथे खून केलेला आरोपी हा एकच आहे आणि इन्स्पेक्टर जयकर आता पुढील तपासास लागलेले आहेत. या कथेचा पुढील तिसरा भाग. घटनास्थळी आता तपास काम संपले होते. जाबजबाब पंचनामा वगैरे सर्व सोपस्कार साकीनाका पोलीस स्टेशननी आटोपले होते. जयकरांनी पुन्हा एकदा पोलीस कंट्रोल रूमला विचारणा केली तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन व रेल्वे पोलिसांना सावध करण्यात आले आहे. जयकरांनी समाधानाचा निश्वास सोडला आणि जगतापांचा निरोप घेऊन ते आणि कांबळे हवालदार डॉग स्क्वॉडच्या जीपमध्ये बसले. साकीनाका पोलीस स्टेशनच्या जरा पुढे अंधेरी कुर्ला रोड लागत होता. हा रस्ता कुर्ला बैल बाजारातून येऊन सरळ अंधेरी पोलीस स्टेशनला जात होता. या रस्त्याच्या कोपऱ्यावर एक भव्य उडुपी हॉटेल होते. जयकर आणि कांबळे या कोपऱ्यावर उतरले. जीप पुढे निघून गेली. कांबळे हवालदार 4:30 वाजलेत. पोटात काही नाही. काल पण उपास घडला आहे. आता ऑफिसात गेल्यानंतर जर काही बातमी आली तर पुन्हा धावपळ करावी लागेल. म्हणजे रात्री पुन्हा उपवास. चला पोटात काहीतरी ढकलूया. जयकर आणि कांबळे जेव्हा ऑफिसात आले तेव्हा 5:30 वाजले होते. जयकर येण्यापूर्वी 10 मिनिटं अगोदर कामत ऑफिसात आले होते. जयकरांच्या पाठोपाठ कदम पण ऑफिसात येऊन पोहोचले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांना भेट देऊन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस तपासात माहिती मिळाली नव्हती. कामत आणि कदमनी आपली काही खास माहितगार माणसं झोपडपट्टीत पेरून ठेवली होती. जयकरांनी कामत कदमांना नव्या मर्डरची माहिती दिली तेव्हा दोन्ही अधिकारी हापकून गेले. पोलीस कंट्रोल रूमकडून त्यांना वायरलेसवरून मेसेज मिळाला होता की एका बूट पॉलिशवाल्याला शोधा, पण तो का शोधायचा हे त्यांना माहीत नव्हतं. जयकरांनी ऑफिसमध्ये आल्याबरोबर पोलीस कंट्रोल रूमला फोन करून कोणी इसम बेपत्ता असल्याची तक्रार आली आहे का याची चौकशी केली, परंतु अशा प्रकारची कोणतीही तक्रार कुठे नोंदवण्यात आली नव्हती. पाहिलं, जयकर म्हणाले, या बाईची किंवा या बुवाची मिसिंग कंप्लेंट नाही. आता काय करावं साहेब? हे दोघे बाहेरचे असले पाहिजेत. ठाणा कल्याण इकडले कुठले तरी. कामत म्हणाले, म्हणजे त्यांना आता कळवायचं झालं म्हणजे केस लांबत जाणार. त्यातून आज कुठे मर्डर झाला असेल तर ते आपल्याला सकाळी समजेल. आता हा लवकर आरोपी सापडला पाहिजे. खरं म्हणजे एव्हाना सापडायला पाहिजे होता, पण अजून सापडत कसा नाही? मी दुपारीच नाकेबंदी केली आहे. आरोपी रस्त्यावर कुठेच नाही काय? तो बूट पॉलिशवाला आहे. तो का हॉटेलात किंवा घरात लपून बसणार नाही? रस्त्यावर येईलच की तो. रस्त्यावर येऊन तो जर सापडत नसेल तर मग आपल्या लोकांचं पेट्रोलिंग ढिलं आहे असंच म्हणायला पाहिजे. सर, कदम म्हणाले, तो कदाचित मुंबई बाहेर गेला असेल तर ठीक आहे. ते एक वेळ चालण्यासारखं आहे. म्हणजे सकाळी पुन्हा कुठल्या खुनाचा मेसेज ऐकायला नको. जयकरांचं बोलणं संपतोच टेलिफोनची बेल वाजली. जयकरांनी एकदा आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं आणि झटकन रिसिव्हर उचलून कानाला लावला. हॅलो, जयकर हियर. फोन जे हॉस्पिटलमधून आला होता. फोनवर पोलीस सर्जन बोलत होते. जयकर त्यांचं बोलणं ऐकत होते. ऐकता ऐकता त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. त्यांचे सहकारी त्यांच्या चेहऱ्याकडे मोठ्या कुतूहलाने बघत होते. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, जयकर म्हणाले. त्यांनी फोन बंद केला आणि आपल्या सहकाऱ्यांकडे बघत ते म्हणाले, जे हॉस्पिटलमधून पोलीस सर्जनचा फोन होता. रिपोर्ट उद्या सकाळी पाठवतायत. नेहमीप्रमाणे किती इंच जखमा, बाई शेवटची कधी जिवंत होती ते सांगितलं. आता विचार करा, जयकर सावकाश पुढे म्हणाले. काल आपण बलात्कार म्हणून उड्या मारत होतो त्या बाईवर बलात्कार नाही झालाय. काय म्हणता? कामतांना धक्काच बसला. कदम आणि कांबळे हापकून गेले. आता या हेडलेस बॉडीबद्दल काय म्हणाल? कोणता मोटिव्ह? रॉबरी म्हणाल तर ती बाई गरीब कफल्लक आहे. रेप म्हणाल तर तसाही काही नाही. रॉबरी नाही, रेप नाही, मग या मर्डरचं, या हेडलेस मर्डरचं कारण काय असावं? कोणीच काही तर्क करू शकत नव्हते. खुद्द जयकरांचं डोकं चालत नव्हतं. ते विचारमग्न अवस्थेत पुढे म्हणाले, आजच्या मर्डरमध्ये देखील तो पॉलिशवाला आहे, यात काही शंका नाही. पण गुंतागुंत वाढते आहे.
या मर्डरचाही मोटिव्ह समजत नाही. मृत इस्माकडे 25-30 रुपये होते, घड्याळ होतं, पण या ऐवजाला हात लावलेला दिसत नाही. म्हणजे इथेही रॉबरी नाही. मग हेतू काय? दोन्ही ठिकाणी आरोपी केवळ मर्डरसाठीच मैताना घेऊन गेलेला आहे. रेप, रॉबरी हा विचार त्याच्या डोक्यात आलेला नाही. जोपर्यंत तो आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपण कोणताच तर्क करू शकत नाही. तेवढ्यात मोडस ऑपरेंडी ब्युरोचा एक अधिकारी जयकरांच्या केबिनमध्ये शिरला. जयकरांना सॅल्यूट करून म्हणाला, गुड न्यूज सर, बाई सापडली. काय म्हणता? एका क्षणात जयकरांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले. त्यांचे सहकारी देखील आनंदित झाले. एक फोटो आणि एक कागद टेबलावर ठेवून मोडस ऑपरेंडी ब्युरोचा अधिकारी म्हणाला, फिंगरप्रिंट ब्युरोने त्या बाईचे ठसे घेतले होते, ते ट्रेस झाले आणि रेकॉर्ड चेक करून आमच्याकडे पाठवले. त्या बाईचे दाखले आहेत. कांबळे हवालदार दचकले. ही बाई उचलेगिरी करणारी आहे. दुकानातील वस्तू, वाळत घातलेले कपडे, भांडी, लहान मुलांचे खाऊचे डबे अशा बुरट्या चोऱ्या करणारी बाई आहे. धारावी, माहीम, कुर्ला या ठिकाणी तिला शिक्षा झाल्यात. आतापर्यंत 10 वेळा जेल पाहून आली आहे. नाव काय हिचं? यल्लम्मा नागण्णा, राहणार धारावी झोपडपट्टी, गाडा नंबर 10. यल्लम्मा नागण्णा? जयकर स्वतःशीच म्हणाले. त्यांनी अगदी प्रारंभी ही तेलुगू किंवा कन्नड स्त्री असावी असा अंदाज वर्तवला होता. तो खरा ठरला होता. लग्न झालंय का तिचं? होय, पण नवऱ्याची काही माहिती नाही. कदाचित पोलिसांनी ती नीट घेतली नसेल. तसंच असेल. साहेब, कामत म्हणाले, आम्ही आता निघतो. हो साहेब. तो पॉलिशवाला पण धारावी झोपडपट्टीतलाच असेल, कांबळे हवालदार दुजोरा देत म्हणाले. थांबा, मी पण येतो. आरोपी सापडल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. जयकर उठून उभे राहिले. इथपर्यंत काय परिस्थिती निर्माण झाली होती? दुहेरी खून खटल्यातील संशयित आरोपींचं वर्णन तर उपलब्ध झालं होतं. त्याचा पेशा समजला होता. मृत स्त्री कोण आहे, कुठे राहते हेही समजलं आहे. मोडस ऑपरेंडी पण समजली आहे. जयकरांची पार्टी ऑफिस बाहेर पडली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. जयकरांची पार्टी धारावी झोपडपट्टीत आली. ही झोपडपट्टी म्हणजे केवळ मुंबईतच नव्हे तर भारतात गाजलेली अफलातून झोपडपट्टी होती. एक जात सारे अनैतिक धंदे या झोपडपट्टीत चालत होते. या झोपडपट्टीतील लोकांना पोलिसांचा, विशेषतः CIDचा वास देखील लांबून येत असे. पोलिसांना ओळखत नाही अशी एकही व्यक्ती या झोपडपट्टीत नव्हती. कांबळे हवालदार आणि एक शिपाई सोडल्यास जयकरांची पार्टी धारावी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसली. कांबळे आणि त्यांचा शिपाई गाळा नंबर 10 मध्ये शिरले. या विभागात कांबळेंचे बरेच खबरे होते. त्यापैकी कुट्टी नावाच्या एका खबऱ्यास गाठून कांबळे त्याच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. कुट्टी वस्ताद होता. CID वाले उगाचच इथे येणार नाही ते त्याला माहिती होतं. कांबळेंनी कुट्टीला गोंजारून इथे बूट पॉलिशवाला कोण आहे याची चौकशी केली. तसा कुट्टी हसत म्हणाला, बूट पॉलिशवाला? तो इथे कशाला मरायला येईल? इथे दारूवाला विचारा, गर्दवाला विचारा, चरसवाला विचारा. ठीक आहे. गाळा नंबर 10 कुठे आहे? कांबळे हवालदार कुट्टीसह गाळा नंबर 10 मध्ये आले. थोडीफार शोधाशोध करून त्यांनी यल्लम्माचं घर शोधून काढलं. कांबळेंना ते झोपडं सापडलं खरं, परंतु त्यांच्या पदरी तशी निराशा झाली. यल्लम्माच्या झोपडीत एक भलतंच कुटुंब राहत होतं. यल्लम्माने 1 वर्षापूर्वी आपली झोपडी विकली होती आणि ती माटुंगा माहीमच्या तुळशी पाईप रोड येथील रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहायला गेल्याचं समजलं. ही माहिती कांबळेंना कौसम्मा नावाच्या बाईकडून समजली होती. कांबळेंनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. कौसम्माला बरोबर घेऊन कांबळे धारावी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जयकरांना भेटले. जयकरांनी या कौसम्माकडे अधिक चौकशी केली, परंतु तिला यल्लम्माबद्दल खरोखरच काही माहिती नव्हती. यल्लम्माचं लग्न झालं असून तिला मुलं बाळ आहेत हे ती सांगू शकत होती. कौसम्मा यल्लम्माला ओळखते म्हणून जयकरांची पार्टी तिला बरोबर घेऊन पोलीस स्टेशनातून बाहेर पडली आणि माहीम रेल्वे स्टेशनचे फाटक पार करून माहीम पश्चिमेस आली. लोकल गाड्यांची सतत ये जा चालू असल्यामुळे फाटक पार करायला जयकरांच्या पार्टीला बराच वेळ लागला. आता तुलसी पाईप रोड म्हणजे सेनापती बापट मार्ग गाठण्यात आला. इथे चौकशी सुरुवात करण्यात आली, परंतु पोलीस पाहताच तिथे सर्वांची गाळण उडाली. कांबळे हवालदारांनी मोठ्या चातुर्याने प्रसंग हाताळला. यल्लम्माचा नवरा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून आम्ही तिला शोधतोय असं थाप मारून त्यांनी तिकडल्या झोपडपट्टीतील लोकांना बोलते केले, परंतु इथेही प्रयत्न वाया गेला. यल्लम्मा इथली झोपडपट्टी सोडून अंधेरीला कामराजनगरमध्ये राहण्यास गेल्याचे समजले. असे कृष्णन नावाच्या एका पार्टीवाल्याकडून जयकरांना समजले. CID पार्टीला हे अनुभव काही नवीन नव्हते. जयकरांनी कौसम्माला घरी जाऊ दिलं आणि कृष्णनला बरोबर घेऊन ते कामराजनगरला जायला निघाले. अंधेरीला हायवेवर असलेल्या बहार सिनेमालगत कामराजनगर नावाची एक झोपडपट्टी होती.
जयकर तिथे चालले होते खरे, परंतु काही दिवसांपूर्वी त्या झोपडपट्टी लागल्याची बातमी त्यांनी पेपरमध्ये वाचल्याचे त्यांना स्मरत होते. परंतु तिथे जाणे भागच होते. हा कृष्णन यल्लम्माबद्दल एवढेच म्हणाला होता की ती काही चांगली बाई नाही, चोऱ्या माऱ्या करत असायची. तिच्या झोपडीत वारंवार पोलीस येत होते. नवऱ्याबद्दल कृष्णनला माहिती नव्हती. यल्लम्माच्या झोपडीत रोज बरीच माणसं जात येत असत, असं कृष्णनने जयकरांना सांगितलं. कामराजनगर झोपडपट्टी लागल्यामुळे तिथे राहणाऱ्या सर्व झोपडवासियांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. हायवेच्या पलीकडल्या बाजूस उघड्या रस्त्यावर अनेकांनी संसार थाटले होते. आता इथे कशी काय चौकशी करायची ते जयकरांना समजत नव्हतं. इथेही जर काही पत्ता लागला नाही तर रात्रभर आणखी किती झोपड्या शोधायच्या हाही प्रश्न होताच. आता रात्रीचे 10 वाजून गेले होते. कांबळे हवालदारांनी जयकरांचं मन वळवण्यात यश मिळवलं आणि आपल्याबरोबर 2 शिपाई ठेवून जयकरांना आणि इतर अधिकाऱ्यांना घरी जाण्यास सांगितलं. कांबळे हुशार होते. जयकरांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. ते काहीतरी त्यांच्या पद्धतीने करतील याची खात्री त्यांना वाटत होती. त्यांनी कांबळेचं म्हणणं मान्य केलं आणि ते आपल्या सहकाऱ्यांसह तिथून निघून गेले. कांबळेंनी सुटकेचा निश्वास सोडला. कांबळेंनी कृष्णनला आपल्याबरोबर घेतले होते कारण यल्लम्मा आणि तिच्या नवऱ्याला तो ओळखत होता. कांबळे आता वेगळ्या पद्धतीने तपास करणार होते, पण त्यासाठी त्यांना थोडा दुवा मिळायला पाहिजे होता. माहीममधून अंधेरीला येताना कृष्णन यल्लम्माबद्दल विरुद्ध असं बोलत होता. कांबळे हवालदारांनी हा धागा पकडण्याचे ठरवले, पण त्यासाठी त्यांना आपल्यासमोर साहेब मंडळी नको होती. कांबळेंचा एकंदर हावभाव पाहून जयकरांना पूर्ण कल्पना आली की कांबळे हवालदार आता या कृष्णांच्या घशात दारू ओतणार आणि त्याला बोलतं करणार. कांबळेंची ती एक खास पद्धत होती, त्यात ते वाकबगारी होते. जयकर निघून गेल्यानंतर कांबळे तिकडल्या झोपडपट्टी वासियांकडे वळले. त्यांना एक गोष्ट माहिती होती. वेगवेगळ्या झोपडपट्टीतून राहणारी आणि वारंवार स्थलांतर करणारी मंडळी एकमेकांना चांगली ओळखत असत. या विभागात कृष्णांच्या ओळखीचं कोण मिळतंय का ते त्यांना पाहायचं होतं. शुक्रवारचा दिवस उजाडला. जयकर नेहमीप्रमाणे टाइम्सचा अंक चाळत होते. त्यांच्या सवयीनुसार ते क्राईम न्यूज बारकाईने वाचत होते. तेवढ्यात फोनची बेल वाजली. काही एक का असेना, पण जयकरांची छाती क्षणभर धडधडली. मर्डर कॉल नसू दे असं स्वतःशी पुटपुटत त्यांनी रिसिव्हर उचलला. हॅलो, जयकर हिअर. रामराम साहेब, कांबळे हवालदार बोलतोय, अलीकडून आवाज आला. तसे जयकर अधीरतेने म्हणाले, बोला बोला कांबळे साहेब. त्या बाईची झोपडी सापडली, बरीच माहिती पण मिळाली आहे. शिवाय एका माणसाला अजून ऑफिसात आणून बसवलं आहे. तुम्ही कुठून बोलताय? ऑफिसमधून. मी आत्ताच इथे आलो आहे. साहेब, तिची झोपडी बांधरायला आहे, निर्मल नगर. मी आत्ता घरी जाऊन पुन्हा येतो. मी माझे शिपाई तिथे ठेवले आहेत. मी दुसऱ्या शिपायांना घेऊन तिथे जाणार आहे. कांबळे, मी 1 तासाच्या आत ऑफिसमध्ये येतो. तुम्ही घरी जाऊन या, आपण एकदमच जाऊ. बरं साहेब. जयकरांनी अर्धवट वाचलेला टाइम्स बाजूला ठेवून दिला आणि ते घाईघाईने ऑफिसात जाण्याची तयारी करू लागले. रात्री जयकर निघून गेल्यानंतर कामराजनगर झोपडपट्टीत कांबळे हवालदारांनी काय केलं ते आता आपण बघूया. जयकर गेल्यानंतर कांबळे मुद्दामून कृष्णनला म्हणाले, साहेब लोक असले ना सोबत की काय खाता पिता येत नाही. आपण मस्तपैकी बसूया आता. बुर्जी पाव खाऊ. तुझ्या ओळखीचा कोणी दिसतोय का बघ इथे. दारू आणि बुर्जी पावचं नाव ऐकताच कृष्णन सुखावला. आगीत ज्यांच्या झोपड्या भस्मसात झाल्या होत्या त्यांनी आपले संसार सपोरच्या फुटपाथवर उघड्यावर मांडले होते. कृष्णन तिथल्या 1 दोघांबरोबर त्यांच्या भाषेत बोलू लागला. तो तंबी नावाच्या एका त्याच्या मित्राची चौकशी करत होता. अखेर कृष्णनला तंबी सापडला. कृष्णनचे आणि त्याचे काहीतरी बोलणे झाले. तंबी यल्लम्मा आणि तिचा नवरा नागण्णाला ओळखतो असे कृष्णनने कांबळेंना सांगितले. आता कांबळे आणि त्यांचे शिपाई या दोघांना बरोबर घेऊन जवळच असलेल्या चकाला सिगरेट फॅक्टरी जवळील एका दारूच्या अड्ड्यावर आले. कांबळेंना पाहताच बेकायदेशीरपणे दारूचा धंदा करणारा बाबूराव ओढाला. काय बाबूराव, चल 2 बाटल्या आण लवकर, आम्ही मागे बसतो. बाबूरावने तत्परतेने अड्ड्याच्या मागे एका झाडाखाली 2 खाटा टाकल्या, मध्ये खोके ठेवले आणि मोठ्या अदबीने 2 बाटल्या, ग्लास, चणे वगैरे मैफिल रंगवली. घ्या. कांबळेंनी सर्वांचे ग्लास भरले. अर्थातच तंबी आणि कृष्णन यांच्या ग्लासात कांबळ्यांनी जास्त दारू ओतली होती. तंबी यल्लम्माला ओळखत होता, पण इथे देखील कांबळ्यांचे दुर्दैव आड आले. कामराजनगरला आग लागल्यामुळे यल्लम्मा निघून गेली होती. मात्र ती जिथे गेली होती ती जागा तंबीला माहिती होती. यल्लम्मा बांद्रा हायवेवर असलेल्या निर्मल नगर झोपडपट्टीत राहायला गेली होती. ग्लासामागून ग्लास येत होते. कांबळे हवालदारांनी आणखी 1 बाटली मागवली. हळूहळू तंबीला वाचा फुटली. तंबी नागण्णाबद्दल बोलू लागला. नागण्णा पिक पॉकेटिंग करतो. त्याला रेल्वे पोलिसांनी 2-3दा धरलाय.
तो नेहमी हार्बर लाईनवरती काम करतो. बांद्रा ते विटी त्याची लाईन आहे अशी मौलिक माहिती तंबी देऊ लागला. कांबळे हवालदार सिगरेटचे झुरके घेत शांतपणे ऐकत होते. नागांना खिसे कापू हे तंबी सांगत होता, तर यल्लम्मा बुरट्या चोऱ्या करते हे कृष्ण सांगत होता. अर्थात कांबळेंना ही गोष्ट अगोदरच माहिती होती, परंतु त्यांना नागांना किंवा यल्लम्मा यांच्या धंद्याबद्दल काडीचं कौतुक नव्हतं. त्यांना हवी होती ती केवळ यल्लम्माची झोपडी. तिच्या झोपडीच्या परिसरात जाळं टाकून कांबळेंना डबल मर्डर केस उजेडात आणायचे होते. कृष्णन आणि तंबी आता डोलू लागले होते. त्यांना अधिक डोलत ठेवण्यात अर्थ नव्हता. कांबळेंनी बसल्या ठिकाणीच भाजीपावची ऑर्डर दिली. तिथून तंबी आणि कृष्णनला बरोबर घेऊन ते निर्मलनगरला जाणार होते. या दोघांना बरोबर घेण्यामागे एक कारण होते. यल्लम्माचा नवरा नागण्णा जर घरी सापडला असता म्हणजे कृष्णन आणि तंबी बरोबर ते त्याला जे हॉस्पिटलमध्ये पाठवणार होते. यल्लम्माच्या मृतदेहावर कोणीतरी ताबा सांगायला हवा होता. भजीपाव वगैरे खाऊन कांबळे हवालदार एकूण 2 रिक्षातून निर्मल नगरला आले. तेव्हा 12 वाजून गेले होते. सगळी झोपडपट्टी काही अजून झोपली नव्हती. तंबी यल्लम्माच्या झोपडीपाशी आला, पण तो इथे कांबळेचे दुर्दैव पुन्हा आढाले. यल्लम्माची झोपडी सापडली होती, परंतु त्या झोपडीच्या दाराला कुलूप होते. कांबळे हवालदार आसपास चौकशी करू लागले. त्या चौकशीत त्यांना समजलं ते काहीसं बुचकाळ्यात टाकणार होतं. 3 दिवसापूर्वी घराबाहेर पडलेली यल्लम्मा घरी परतली नव्हती आणि 2 दिवसापूर्वी गेलेला नागण्णा पण घरी आला नव्हता. त्या दोघांच्या मुलाचा तर 4 दिवस पत्ताच नव्हता. आपण कुठे जातो आहोत, केव्हा येणार आहोत ते काही यल्लम्मा किंवा नागण्णाने कोणाला सांगितले नव्हते. मात्र ते मध्यरात्री देखील येण्याची शक्यता शेजारी व्यक्त करत होते. आता तिथे थांबून झोपडीवर लक्ष ठेवणे एवढंच काम कांबळेंच्या हाती होतं. ही जी निर्मल नगर झोपडपट्टी होती तिच्या बाहेरच हायवेचा चिंचोळा रस्ता, जो सर्व्हिस रोड नावाने ओळखला जात होता, तो होता. हायवे आणि सर्व्हिस रोड यांच्यामध्ये एक नाला होता. नाल्यावर पूल होता. त्या पुलाच्या कट्ट्यावर कांबळे हवालदार आणि इतर मंडळी बसून राहिली. रात्री 2च्या सुमारास लांबून कोणीतरी 3-4 जण येत आहेत हे कृष्णनने बघितले. आता तो घाबरला. त्यानं लगेच कांबळेंचं लक्ष तिथे वेधलं. कांबळेंनी जरा बारकाईने बघितलं आणि ते शांतपणे म्हणाले, येऊ दे, आपलीच माणसं आहेत ती. लांबून येणाऱ्याच्या एकूण चालण्यावरून कांबळेंनी ओळखलं होतं की ही खेरवाडी पोलीस स्टेशनची सर्व्हेलन्स स्टाफची मंडळी आहेत. ते खरंच होतं. निर्मलनगर झोपडपट्टीच्या मागेच खेरवाडी पोलीस स्टेशन होतं. या पोलीस स्टेशनचा सर्व्हेलन्स स्टाफ पेट्रोलिंग करत फिरत होता. हा स्टाफ जसा जवळ आला तसे कांबळे खाली उतरले आणि सर्व्हिस रोडवर आले. कांबळे हवालदार तुम्ही? राम राम. क्राईम ब्रांचमधून बदली होऊन खेरवाडी पोलीस स्टेशनला आलेला राणे शिपाई कांबळ्यांना बघून चकित झाला. अरे राणे, तू इथे आहेस नाही का? हो हवालदार. तुम्ही ते कसे काय? मर्डरची इन्क्वायरी. हां. आज दुपारी आम्हाला कंट्रोल रूमकडून जयकर साहेबांचा मेसेज मिळाला होता. सापडला का तो? तो या इथे कुठेतरी असला पाहिजे. आमच्या सेक्शनमध्ये? हो राणे, तुम्ही पण जरा लक्ष ठेवा. ती मयतबाई इथे राहते. तिचा नवरा बांद्रा विटी लाईनवर काम करतो. इथे तुमची कोणी माणसं नाहीत का काय? आहेत की. मी करतो एन्क्वायरी. मी सकाळी येतोय 9-9:30ला. कदाचित जयकर साहेब पण येतील. तू सकाळी भेटशील का इथे? भेटतो की सर. बरं. सर्व्हेलन्स स्टाफ निघून गेला. कांबळे पुन्हा पुलावर येऊन बसले. पण ते आता किती वाट बघत बसणार होते? अद्याप यल्लम्माच्या झोपडीजवळ कोणी फिरकले नव्हते. रिकामी रिक्षा कांबळेंनी थांबवली आणि आपल्या शिपायांना काही सूचना देऊन कृष्णनला बरोबर घेऊन ते रिक्षात येऊन बसले. तंबी पुलावर आडवा होऊन घोरत होता. कांबळे रिक्षाने बांद्रा पश्चिमेस आले. त्यांना अंधेरीहून विटीला जाणारी 4 लिमिटेड ही बस मिळाली. कांबळे कृष्णनसह बसमध्ये चढले. कृष्णनला समजेना आपण कुठे चाललोय ते, आणि कांबळे हवालदार त्याला कसली दाद देत नव्हते. जे हॉस्पिटलच्या स्टॉपवर उतरून कांबळे हवालदार कृष्णनसह हॉस्पिटलमध्ये आले आणि तिथे शवागारापाशी जाऊन उभे राहिले. तिथे हॉस्पिटलचे कर्मचारी तर होतेच, शिवाय डोंगरी पोलीस स्टेशनचा एक शिपाई पण हजर होता. कांबळेंना पाहताच त्या शिपाईने त्यांना सलाम ठोकला. ड्युटीवर हजर असलेल्या कर्मचाऱ्याला कांबळेने काहीतरी सांगितले. तसा सभागृहाचा प्रचंड दरवाजा उघडून तो कर्मचारी आत शिरला. तिथे कृष्णनची गाळण उडाली होती. सभागृहाचं दार उघडताच एक अत्यंत कुचका दर्प त्याच्या नाकात शिरला होता. त्याच्या मस्तकात होती नव्हती ती सारी नशा एका सेकंदात उतरली. आपण कुठे उभे आहोत याची त्याला क्षणात कल्पना नाही. तो घाबरला. आत गेलेला कर्मचारी एक स्ट्रेचर ढकलत बाहेर आला. स्ट्रेचरवर अर्थातच यल्लम्माचा मृतदेह होता. पोस्टमॉर्टमच्या वेळी त्याचं शीर तिच्या धडाला शिवण्यात आलं होतं. मृतदेह एका कपड्याखाली पूर्ण झाकला होता. कांबळ्यांनी कृष्णनला जवळ बोलवले आणि कर्मचाऱ्याला कपडा दूर करण्यास सांगितले.
त्या कपड्याखालचा यल्लम्माचा मृतदेह पाहताच कृष्णन उभ्या जागी थरथरू लागला. कोण आहे ही? अरे सांग की. यल्लम्मा यल्लम्मा आहे साहेब. एवढं बोलतानाही कृष्णला धाप लागली होती. मोडस ऑपरेंडी ब्युरोने दिलेला रिपोर्ट बरोबर आहे याची खात्री कांबळेंना होती, परंतु तरी कुठल्या परिचिताला डेड बॉडी दाखवणं भाग होतं. चल, कांबळे कृष्णनला म्हणाले आणि ते त्याला घेऊन हॉस्पिटलमधल्या एका रिकाम्या बाकावर येऊन थांबले. कृष्णन अजूनही थरथरतच होता. इतका वेळ नागण्णाचा ॲक्सिडेंट झाला असेल अशी त्याला कल्पना होती, पण यल्लम्माचा मृतदेह बघून तो हादरला होता. तिला काय झालंय? मर्डर झाला तिचा. मर्डर? कृष्णन किंचाळला. कांबळे एक हुशार हवालदार होते. धारावीला त्यांना त्यांचा खबरी कुट्टी भेटला होता. त्याच्याकडे त्यांनी बूट पॉलिशवाल्याची चौकशी केली होती, परंतु निर्मलनगरमध्ये ही चौकशी त्यांनी मुद्दामून केली नव्हती. कारण जर अशी चौकशी आपण केली आणि त्याच परिसरात तो बूट पॉलिशवाला असला तर तो सावध होईल या विचारानं त्यांनी ही चौकशी केली नव्हती. ते कृष्णनला मिळाले. तुझ्या तुलसी पाईप रोड झोपडपट्टीत किती बूट पॉलिशवाले आहेत? यल्लम्माकडे कोणी पॉलिशवाला येत होता काय? नाही हवालदार, मला खरंच माहिती नाही. हे बघ कृष्णन, मला खरं काय ते सांग, काही लपवू नकोस. नाही हवालदार, मला खरंच काय माहिती नाही. मी आणि यल्लम्मा एकाच झोपडपट्टीत राहतो, म्हणून तिला ओळखतो. माझा तिचा तसा काही संबंध नाही. मी या टोकाला तर ती त्या टोकाला राहते. शिवाय ती चोऱ्या करते. तिच्याकडे सारखे पोलीस येतात म्हणून मी तिच्याशी कसला संबंध ठेवला नाही. कांबळे खोदून खोदून विचारत होते, परंतु कृष्णन नाही सांगत होता. तो खरं बोलतो याची खात्री झाल्यावर कांबळे उठून उभे राहिले. बरं चल. हॉस्पिटल बाहेर येऊन कांबळेने टॅक्सी केली. आता 7 वाजले होते. मुंबापुरीचं जीवन सुरू झालं होतं. कांबळे टॅक्सीने ऑफिसात आले. ते ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या क्वार्टरमध्ये राहत होते. घरी जाऊन स्नान वगैरे आटपून ते पुन्हा बांद्र्याला जाणार होते. आदल्या दिवशी सकाळपासून त्यांनी 1 मिनिटही विश्रांती घेतली नव्हती किंवा रात्री थोडा वेळही झोपले नव्हते. बरोबर 7:30 वाजता कांबळेंनी जयकरांच्या घरी फोन केला होता. आदल्या रात्री कामराजनगरपासून घडलेल्या घडामोडी या अशा होत्या.